नमस्कार मित्रांनो, मी राहुल डामोले व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण गावाला आलेलो आहोत आणि आज आपण गावाला आलेलो आहोत आणि भात कापणी चालू आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. लावून काय पैसे असेल देऊन टाकतो मी. भात बघा किती सुंदर आले. त्याला आहे ना 2 तास लावायला लागेल. हा, पाणी आहे का त्यात थोडं? हा, कडक. दोन दिवस पाकण्यातून एक माणूस गाठाना कसा का एवढं फक्त याच्यात मिशन करायचं नाही, बाकी तुझं मिशन काढून हा हे पहा, आमची पत्नी शेतात काम करते. तिला मी शिकवले भात कसे फटाफट काढते. हे आजच्या वाघिणी मस्त. अरे इकडे दादा काढतो आमचा भात प्रॉपर बसून काढायचं असते. नाही बसून नाही. भात कापताना काय काय काळजी घ्यायची? हात कापून नाही द्यायचा, म्हणजे लागून नाही द्यायचा. आणि आपलं भात कापताना हातापायाचं नीट लक्ष द्यायचं. हे ना आलं मेन शूटर का नाही आली? पुढे या, आवाज दे ना तिला. मेन पाणी बघू एक घुट. दादा, तू भात वगैरे पूर्वी किती वेळा कापले, काय कसं आहे? पूर्वी मी शेतातच 2 वर्ष काम केलेले आहे. त्यामुळे भाताची सर्व माहिती आहे. लावणी कशी करायची, काढणी कधी करायची किंवा जोडणी. पूर्वी आम्ही हे लावायचो, म्हणजे रचायचो भात. उडी आमच्याकडं ते रचून भात ठेवायचं, नंतर मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये झाडायचं. पण आता तसं करत नाही. आता शेतातच भात जोडून घेणार दुसऱ्या दिवशी. आता उन्हाळ्यात वगैरे काय लावायचं वगैरे काय कसं? आता उन्हाळ्यात आता वांगी किंवा काकडी बिकडी लावणार, हे करणार आम्ही. म्हणजे प्रगतशील शेतकरी पण मग पूर्वी होतो प्रगती शेतकरी, नंतर जॉबला लागलो, नंतर 30-35 वर्ष नोकरी केली. आता मी परत शेतात रिटायर झाल्यानंतर शेतात आलोय मी पहिल्यांदा. हे कधी कापले? काल ते काल कापले. काल वाजता सकाळीच आलो होतो, खाली गेलो ना आम्ही. हा का? आज झालं, संपलं असतं या वेळेला संपलं. हे बघ, हे का भात कापायचं सोडून ये ना, हे मोबाईल खेळत बसतात. ही आजची पिढी, ते कसं अवघड व्हायचं बाबा या लोकांना. मला तर काय कळतच नाही. या बघ आला. अरे टोपी, हे टोपी या आलं बघा.
टोपी नुसते मोबाईलवर खेळत बसलेत काम कर हा? हे बघ ना मोबाईलवर आतापर्यंत भात कापायला पाहिजे होते हिने ना असं नाही करायचं काय जेवण आणले का वनभोजन करायचं वनभोजन पहिलवान आले जेवण घेऊन आले काय वाकवाना काढायला घरी नव्हतं होय? घरी नाही एवढं तुकडं काढू मिशन घालताय नाही घरनच जेवण करून यायचं होतं ना आता हा मी नाही शिकवलंय मी तुला शिकवलं तू तिला शिकवलं हा जमतंय मांडव एक टोप एक माहिती का पूर्वी मांडवा झोपाय हा ना लय भारी काम होते त्यानं जाणलं नाही सगळा पोपट झाला हे पहा फारसाण घरीच ठेवलं ए फारसाण कुठे मग जा घेऊन ये जा ना घेऊन फारसाण राहिले घरे फारसाण जा दे आता नाही थोडं एवढं सगळं काम करून झालेलं आहे आता लाडू खात आहे नको बाबा मला नको तू लाडू खायचा का ऐक ना हे जरा हातात तर नाही वनभोजन चालू आहे आणि मिसळ खातोय आम्ही खायचं नको बस काका जमते आता भात कापत आहे हे बघा अरे हरिश्वरला चला अरे हरिश्वरला जाऊ काय ठरतंय ना अरे ते हरिश्वर आणि पालीचा गणपती पुढे चाललंय पाणी दिलं का ऐक ना आजच उघड नाही निघत ओ काढा तेवढं जाकर दादा संजय होतो बाळा ते दे डाबा दे इकडं मग दादांना आणि ह्यांना दे काय दूध नको दे आपणला दे ह्याच्यात काय म्हटलं खेकड कुठे आहे ए यार खेकड कुठे कुठे घरी खेकड कशात आहे काय खेकड तू पकडतो का हा काय खातो तू चावती होय तुला कधी चावली कुठं चावली तुला कुठं हाताला काय सांगतो का खोटं बोलतो का वाघ आहे का इथे हो कुठं वाघ सुटला कधी सुटला महिने झाले होय आपल्या कुठं जाय ना आता बरीच जनावरे खाल्ली बारी हा का? आता ते पावसामुळे कुणाचं तर कुत्रं राहिल्यामुळे राहिलं. आमच्याच नाही लाल का हो सगळीकडे वाघ झाले काय सांगितलं बिबटे तिथे बंदुकीने गोळ्या मारायचा आपल्या इकडे पण आहे ना हो कुठं कुठं कुणाला दिसला होता गावात जेवण तात्या हा का काय खरं नाही राव त्या इकडं वाघच आहे, दिसतेच नाही. त्यांच्या रानात. अवघड झालं. दादाचा पैसा घेतला कुणाचा कोयता कुठल्या तू तू कापतो का भात ए तू कापतो का भात कापतो का भात कापतो का काहीच बोलत नाही येड दिसत याला बोलता येत नाही वाटते तुला खायला
ए काय न का मटन का कोंबडा कोणाला आवडतो सारखं म्हणतो इकडून बी बांधून घ्यायला लागलं का झाडं तर मस्त झालं ना. बैल गाय चरायला चालले गाय ना पाच वाजले.